कोणाला दिलाय? शिवाजी महाराज बोलतोस? शिवाजी महाराज बोलतोस? जो भी हमसे गलती हुआ तो मैं क्षमा मांगता हूँ। छत्रपति शिवाजी महाराज को कोटि कोटि प्रणाम करता हूँ। एक दिवस आहे ना, ज्याचं राऊत म्हणून श्रीदत्त मुलांना नाव येतं ना, तो त्याला इथल्या किल्ल्यात एवढा घाटायचा ना, त्याला घेऊन याची ट्रेनिंग द्या ना. हो थांबा 2 मिनिटं. हा कोणाला दिलाय? कोणाला दिलाय? शिवाजी महाराज बोलतोस? शिवाजी महाराज बोलतोस? शिवाजी महाराज बोलतोस? शिवाजी महाराज बोलतोस? छत्रपतीला माहिती तुला? छत्रपतीला माहिती का तुला? वसई किल्ला आहे, वो चिमाजी अप्पा काय महाराज हेच महत्व माहित नाही लोकांना. एक मिनिट दादा, इथं आलेत काम करा. थांब एक मिनिट दादा, दादा थांब जरा. मान सन्मानाने नाव घ्यायचं, महाराजांचं मान सन्मानाने नाव घ्यायचं. दादा एक करा ना, इज्जत में नाव घ्यायचं. दादा एक मिनिट थांबा. मला सांगा ना, ऐका मी मारत नाही. मला एवढं सांगा, मला एवढं सांगा. नाही हे चिमाजी अप्पा का तुम्ही ह्या गोष्टी अरे मारत नाही. मी सांगतो तुम्हाला, ऐका ना, मी मारत नाही. अरे नाही मारत मी. दादा मी ऐक ना, माझ्या मी लहान भाऊ आहे तुझा. अरे पण काय बोलत थोडंसं तरी ऐकशील, थोडंसं तरी ऐकशील. सम्मान करते सर, सम्मान करेंगे भी सर. शिवाजी महाराज का हमेशा सम्मान करते हैं. छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज सलाम करेंगे सर. जय महाराष्ट्र. आपलं बोलणं झाल्याप्रमाणे तुमचं काम झालेलं आहे. इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे आमचे शहर संघटक आहेत. इथे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक आहेत. हे आपले शहर संघटक आहेत. तुम्ही जी सूचना दिली त्या सूचनेप्रमाणे तुमचं काम झालेलं आहे. त्यांनी महाराष्ट्र जनतेची माफी मागणार, त्यांचा व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवणार. ते नसते आलं तर हनुमानबाई जयंती तू साजरी केली तर. हाँ ठीक है, वीडियो काढूया. येतो आता मी फोन करतो. ठीक है, सीखेंगे सर. ठीक है, प्रयास करेंगे, सीखेंगे सर. कल के वीडियो में जो भी हमसे गलती हुआ तो मैं क्षमा मांगता हूँ. छत्रपति शिवाजी महाराज को कोटि कोटि प्रणाम करता हूँ. और रही बात मराठी भाषा तो मैं सीखने का प्रयास करूँगा सर. मराठी जनता को सबसे माफ़ी मांगता हूँ. जो भी गलती हुआ उसको क्षमा मांगता हूँ. जय महाराष्ट्र. सॉरी सर, जो भी कल गलती हुआ मैं उसको माफ़ी मांगता हूँ. जो भी मेरे से गलती हुई मैं उसको क्षमा मांगता हूँ. आज के बाद मैं ऐसा गलती नहीं करूँगा. सॉरी सर. क्या सर? नहीं, मेरे से कोई जबरदस्ती नहीं कर, मैं अपने मुंह से बोल रहा हूँ सर. कोई जबरदस्ती मेरे से नहीं करा सर. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय मराठी. वसई किल्ल्यावरून एक अवचित प्रकार समोर येतोय. समाज माध्यमावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक आपला मराठी बांधव छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी गेला असता एक माजोरडा परप्रांतीय सुरक्षा रक्षक हा SIS नावाच्या संस्थेचा सुरक्षा रक्षक आहे असं कळतंय. त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तीला मज्जाव करतोय, इथे मनाई आहे असं सांगतोय. हा माजोरडेपणा महाराष्ट्रामध्ये वाढलाय. बरं, छत्रपतींच्या वेशभूषेत समोरची व्यक्ती असताना देखील त्यांना सांगतोय की इथे मराठी नाही हिंदीत बोला, मला मराठी कळत नाही, हिंदीत बोला. हा माज आता छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तींना देखील सामोरे जावं लागतंय. सामान्य माणसाला तर अनेक ठिकाणी मराठी नाही हिंदी बोलो हा माज दाखवला जातो. आणि ही दडपशाही सर्वत्र सुरू असताना मात्र आमचे राज्यकर्ते यांना निवडून दिले, सत्तेवरती बसलेत माननीय मुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री महोदय या सर्व गोष्टीवरती गप्प बसून आहेत. या सर्व घटना दिवसेंदिवस वाढत असताना यावरती कोणी ठोस उपाय काढत नाहीये. कोणी येतंय, कुठेही नोकरी करतंय. आमच्या गड किल्ल्यांवरती, मराठ्यांचा इतिहास असणाऱ्या किल्ल्यांवरती हे परप्रांतीय करतायत काय? स्थानिक इथे सुरक्षा रक्षक नेमू शकत नाहीयेत का? माननीय मुख्यमंत्री, आपण यांना ताकद देताय. बिहारमध्ये जाऊन आपण स्वतः सांगताय की छठपूजा काय असते. तुम्ही मराठी भाषिक मुंबईत येऊन आम्ही तुम्हाला दाखवू कशी नियोजन असतं ते. वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केलेल्या
एका व्यक्तीला तेथील जो परप्रांतीय सिक्युरिटी गार्ड होता, सुरक्षा रक्षक होता, त्यांनी फोटो काढण्यास मनाई केल्यामुळे एक वातावरण तापलेलं आहे. अनेक जण संतप्त झाले. मराठी एकीकरण समिती असे मनसे या आक्रमक झाले. मनसेचे शहर अध्यक्ष माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं झालं होतं. नाही, आमच्या सुद्धा ही गोष्ट कानावर आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचा विषय घेतला. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळी तिथे सर्रास प्रेमीयुगुल इकडे तिकडे फिरत होते, तिकडे बसलेले होते आणि तिथे झाडं असतील त्या झाडांवरती दिलची चिन्ह काढली होती. परंतु त्या ठिकाणी सर्रास शूटिंग चालू होत्या. परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी विषय येतो फोटो काढण्याचा असेल, अशा वेळेला जर का बंधन घातलं मग याला जिम्मेदार कोण आहे? मग अशा गोष्टी उद्भवतात कुठून? आणि जर का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा विषय घेतला का सर्रास चालू होतं की भैया विषय चालू झाला की मनसे भैयानं मारते. मग असा विषय आल्यानंतर मनसेने काय केलं पाहिजे? आमच्याकडे सर्रास एकच उपाय आहे की ज्यांना सांगून समजत नसेल त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने समजवतो. मला सांगा, हा जो परप्रांतीय होता त्याची एवढी मगरुरी का वाढली, काय सांगत होता तो? तो त्यांना तेच सांगत होता की इकडे फोटो काढायचे नाही, आम्हाला जे काय ऑर्डर आहेत आमच्या अशा आहेत तशा आहे. आम्ही ते सुद्धा शहानिशा केली. त्यांचे वरिष्ठ असतील, सिक्युरिटी असतील, या सर्वांशी विचारलं आम्ही की यांचा काय विषय आहे, तुम्ही अशा लोकांना ठेवलंच काय? काही जण बोलतात नाही आम्ही आत्ताच 2 महिने झालोय, नवीन लागलोय, आम्हाला एवढं माहिती नाही, आम्ही त्या ठिकाणी आमचा स्टाफ चेंज करू. अशा प्रकारची उत्तरं देण्यात आली. मगरुरी हीच आहे की यांच्या पाठी कोणीतरी असणारच आहे किंवा त्यांना हिंमत येते, कारण अशा काही लोक आहेत की जे अशा परप्रांतीयांना चढवणारे, त्या लोकांमुळे यांना मगरुरी येत असेल अशा प्रकारे. यामुळे कुठेतरी मराठी माणसाचा रोजगार सुद्धा हिरावला जातो. मनसे या संदर्भात काय करणार? 100%. कारण या ठिकाणी जर का वसईच्या किल्ल्यातील हा विषय आहे, या ठिकाणी सर्रास मराठी वस्ती आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी मराठी माणूस न कामाला राहता त्या ठिकाणी परप्रांतीय मग हे येतात कुठून? कारण जसं सन्मान्य राजसाहेब नेहमी सांगतात की यांचा एक मतदारसंघ चाललेला आहे वाढत, आणि अशा पद्धतीने प्रत्येक जण आपापली लोक आणून ठेवतोय आणि अशा प्रकारे मतदान वाढवत आहेत. काय सांगाल ह्या संपूर्ण प्रकाराकडे? त्यांनी माफीनामा मागला का आणि काय नेमकं झालं तुमच्या ऑफिसमध्ये? त्याने आम्हाला ज्यावेळी तो ऑफिसला आला त्यावेळी त्यांनी माफीनामा तर मागितलाच, परंतु मनसे स्टाईलने त्याला काय माफी असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय उद्गार काढल्यानंतर काय होतं हे सुद्धा त्याला समजवण्यात आलेलं आहे. माफीनामा तर त्याने मागितलाय कारण त्याचे सहकुटुंब त्या ठिकाणी आलं होतं. त्यामुळे आम्ही त्याचा माफीनामा घेतलेला आहे आणि आज तरी त्याला तुर्तास आम्ही सोडलेला आहे. परंतु आम्ही इशारा दिलाय यानंतर जर का अशा गोष्टी वसईत होत असतील तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. या ठिकाणी अशा प्रकारचे जर पुन्हा प्रकार घडले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने खळखट्याक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष रवी पाटेकर यांनी दिला आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई.